वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणाऱ्या विविध वास्तुदोषावर उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार महिलांनी आपल्या लग्नानंतर काही गोष्टी करणं हे अशुभ मानलं जातं. त्याच गोष्टीबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो तेव्हा तुम्हाला विविध प्रकारच्या समस्या जाणवू लागतात. जसं की अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं किंवा काहीही कारण नसताना पती पत्नीमध्ये भांडणे होतात. यावर वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा काहीही कारण नसताना पती पत्नीमध्ये भांडणं होतात. जर पती पत्नीचं पटत नसेल, दररोज भांडणं होत असतील तर भविष्यात परिस्थिती गंभीर बनू शकते. त्याचा परिणाम हा आपल्या मुलावर देखील होतो. तर असं का होतं? यामागे नेमकं कारण काय असू शकतं? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तुशास्त्रानुसार जर शुक्रदोष निर्माण झाला तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. शुक्रदोष नाहीसा करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा सौंदर्याचा कारक ग्रह आहे. जेव्हा लग्न झालेली महिला आपली कोणतीही वस्तू जसं की लग्नाची अंगठी किंवा आपली एखादी साडी, पायातील जोडवे अशा गोष्टी इतरांसोबत शेअर करतात तेव्हा घरात शुक्रदोष निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आपल्या या वस्तू इतरांना देतात तेव्हा तुमच्या कुंडलीमधील शुक्र ग्रह हा कमजोर होतो. शुक्र ग्रह कमजोर झाल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लग्न झालेल्या महिलांनी कधीही आपल्या वस्तू इतरांना देऊ नये असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असेल तर काहीही कारण नसताना पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत राहतात. घर सतत अशांत राहतं. ज्या घरात सतत भांडणं होतात त्या घरात कधीही पैसा टिकत नाही. घरातील बरकत चालली जाते. एवढंच नाही तर त्याचा परिणाम हा तुमच्या कामावर देखील होतो. जर घरात लहान मुलं असतील तर अशा भांडणामुळे त्याच्या मानसिक विकासामध्ये बाधा निर्माण होते. अचानक काही मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. घरात शुक्रदोष निर्माण होऊ नये यासाठी विवाहित महिलांनीच नाही तर कोणत्याही व्यक्तीने आपल्या वैयक्तिक गोष्टी जसं की रुमाल, दागिने किंवा इतर गोष्टी दुसऱ्याला वापरायला देऊ नये, कारण त्यामुळे शुक्रदोष निर्माण होतो. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला आपल्या वैयक्तिक गोष्टी वापरण्यास दिल्या तर त्याच्या आयुष्यात काही समस्या असतील तर त्याचा परिणाम हा तुमच्यावर देखील होऊ शकतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या वैयक्तिक गोष्टी शक्यतो इतरांना देणं टाळावं हा शुक्रदोषावरील उपाय आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.